पहा विद्यार्थी मित्रांनो, भूमितीमधलं वर्तुळ हे खूप इम्पॉर्टंट असते. याच्यावर MPSC, STI, PSI, पोलीस भरतीमध्ये खूप वेळा प्रश्न विचारला जातात. परंतु वर्तुळ आहे काय, वर्तुळ असते कसं, आणि हे त्यांची जीवा, त्रिज्या, व्यास हे ओळखायचं कसं, हे आजही खूप विद्यार्थ्यांना माहीत नाही. मला स्वतः विद्यार्थ्यांनी फोन करून सांगितलं, सर म्हणे जीवा कशी असते म्हणे, केंद्र कुठं असते म्हणे, त्रिज्या कुठं असते म्हणे, स्पर्शरेषा कुठे असते म्हणे, हे आम्हाला माहीत नाही म्हणे, ते सांगा म्हणे समजून म्हणे. त्यामुळे मी हे आज वर्तुळवर व्हिडिओ बनवत आहे. पुढे तर मी तुम्हाला वर्तुळबद्दल माहिती सांगेलच आणि त्यांचे उदाहरण बी घेऊ आपण. तर केंद्र कुठं असते, त्रिज्या कुठं असते, जीवा कुठं असते, व्यास कोणता असते, व्यास कशाला म्हणतात, जीवा कशाला म्हणतात, हे मुलांना आज बी माहीत नाही. खूप मुलांना आज पण माहीत नाही. त्यामुळे त्यांना वर्तुळवरील गणित हे सोडवता येत नाही. त्यामुळे आज मी तुम्हाला सांगणार आहे, केंद्र कुठं असते, त्रिज्या कुठं असते, व्यास कुठं असते, स्पर्शरेषा कुठं असते, केंद्र कुठं असते हे सांगणार आहे. हे समजून घ्या. जसं पहा, मधात एक टिंब काढलं आपण ना, हे झालं त्याचं केंद्र, हे झालं त्याचं केंद्र. जे टिंब आहे त्याला लागून जी रेषा जाते, इकडे घ्या किंवा इकडे घ्या, ते आहे त्याची त्रिज्या आहे. हे आहे त्याची त्रिज्या. आणि त्याच्यानंतर जी वरून रेषा आहे ते जे आपण पॉईंट दिलेलं आहे मधात, त्याला जी स्पर्श करून रेषा जाते, जशी ही रेषा जात आहे, हिला म्हणतात व्यास. काय म्हणतात? व्यास. आणि जे वर्तुळाला बाहेरून स्पर्श करून जी रेषा जात आहे, हिला म्हणतात स्पर्शरेषा. रेखा, स्पर्शरेखा. काय म्हणतात? स्पर्शरेखा. आणि जे वर्तुळाला कोपऱ्यातून जी रेषा जात आहे लागून, ही आहे त्याची जीवा. काय आहे? जीवा. तर हे तुम्ही सरळपणे समजून घ्या की जीवा काय असते, केंद्र काय असते, त्रिज्या कशाला म्हणतात, व्यास कशाला म्हणतात, स्पर्शरेखा कशाला म्हणतात. हे तुम्हाला समजल्यावर तुम्हाला वर्तुळ समजून जाईल. पहिले वर्तुळ समजून घ्या, त्याच्यानंतर त्याच्यावर उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे, सोप्या भाषेत सांगणार आहे. हे पहिले तुम्ही अगोदर समजून घ्या. होप तुम्हाला समजलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.